बबन दगडू नागवडे बोलते, बाबू सर बुद्रुक. माझ्या दोडक्याची नुकसान झालेली केलेली आहे. दोड तारा तोडलेले आहेत पूर्ण आणि अर्धा एकराचा प्लॉट हे चालू. ते 4-5 तोडणी झालेली आहे आणि आता अख्खा अर्धा एकराचा प्लॉट पडलेला आहे. साहेब एवढे आम्हाला खर्च 1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि आता शेवट आता उत्पन्न फार चालू काय होता साधारण 4 लाख रुपयाचे माझं उत्पन्न अपेक्षित होतं. साधारण 4 लाख रुपयाचं अपेक्षित होतं माझं. पण आता ह्याच्यात नुकसान आता म्हणजे हा प्लॉट पूर्ण तोडणीला आलेला आहे. तोडणे आलेलं आहे पूर्ण. जवळपास तुमचं एक 1.5-2 लाख रुपये तुमचा खर्च झालेला आहे. आणि त्यातून उत्पन्न येणार त्याचा तोटा किती झाला आहे तुमचा साधारण? उत्पन्न येणार 1.5-2 लाख रुपये खर्च तोटा झालेला आहे ना. ठीक. 4-1 लाख रुपये अपेक्षा होती आमची. या ठिकाणी तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत अरुणदादा नागवडे. आपलं काय म्हणणं आहे सांगा. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतोय आणि चांगल्या पद्धतीने पिकं आणतोय. इतकं सुंदर पिकं आलेलं असताना आणि ह्याचं तोडं चालू असताना असं अज्ञाताने खोडसाळ वृत्तीने असं नुकसान करणं ही योग्य नाही. म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांचं नुकसान करू नये. याच्यामध्ये सर्वांची आर्थिक हानी होती. एक शेतकरी म्हणून ही जी केली घृणास्पद क्रिया म्हणजे त्याने काम केलेले आहे ते त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं? नाही, अशा पद्धतीने कृत्य करणं आहे ना अत्यंत वाईट आहे. कारण कसं असतं, शेतकरी आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये अशा खोडसाळ वृत्ती केल्या तर याच्यामध्ये फार मोठी आर्थिक हानी शेतकऱ्यांची होणार आहे. म्हणून हे कोणी करत असेल तर त्यांनी कृपा करून माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं नुकसान कोणीही कोणाचं करू नये. ठीक.